वाईज आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा रूम जिथे मी राहते. हे बॅक आहे त्याचं, हा बेडरूम आहे. तर आम्ही इथे राहतो आणि काही कारणांमुळे मला ही रूम थोडी अशी सोडू लागणार आहे. तर मी एकदा तुम्हाला म्हणजे मी इथे आत्ताच 6 महिने झालेले तेव्हा आलेले, बट अशा काही कारणांमुळे किंवा काही गोष्टींमुळे मला ही रूम सोडावी लागणार आहे. पण एकदा मी तुम्हाला मागचं सुद्धा मी फोटो लावेन की ही रूम कशी होती आणि नंतरला आम्ही त्या रूमला कसं केलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. मेहनतनी केलेलं हे होतं, पण आता ते काही गोष्टींमुळे सोडावं लागतं. आणि आम्ही आता जिथे जातो तिथे थोडं पण म्हणजे असं एवढं वाव असं वगैरे काहीच नाही. एक नॉर्मल असा रूम आहे आणि इथे तर आम्हाला 3 रूम होते, हॉल, बेडरूम आणि किचन असं 3 होतं. बट ठीक आहे, काही गोष्टी अशा असतात ज्या आपण काही नाही करू शकत. तर मी तुम्हाला एकदा हे बाहेरचं इथलं दाखवते. इथे थोडंसं असं म्हणजे झाडं वगैरे आहेत, म्हणजे बेबीज असतात इथे. आणि इथे म्हणजे फुलं वगैरे, एक अशी रशी वगैरे बांधलेली मी आणि खालचं त्यातलं. आता मी तुम्हाला घेऊन जाते म्हणजे हॉलमध्ये आणि तुम्हाला दाखवते की तिथे कसं आहे. आता इथे थोडंसं मेस आहे. हे बघा, हा माझा हॉल आहे असा काहीसा. हे स्वतः आम्ही पेंटिंग केलेलं आहे. ही जी जेवढी पण पेंटिंग दिसते ही स्वतः आम्ही केलेले. हे आमचं छोटंसं मंदिर आणि हा डोर पण मीच पेंट केलेला आहे. पूर्ण आम्ही पेंटिंग केलेलं आहे पूर्ण घर. आता थोडं इथे मेसी वाटतं कारण की मी शिफ्टिंग करणार आहे. हे माझं कबट आहे, हे माझी फॅमिली आहे आणि हा आमचा किचन आहे. असं आहे छोटासा असा किचन. फ्रीज इथे म्हणजे थोडंसं हे आहे. इकडे बाथरूम आहे आणि इथे थोडंसं असं मी मटक्या लावायसाठी घेतलेलं त्यांच्याकडून करून. इथे वरती टाकी वगैरे आहे आणि हा माझा छोटासा असा किचन आहे. तो माझ्या बहिणीचा रेनकोट आहे, बिकॉज आता पाऊस लागतो ना, तर त्याच्यामुळे ते थोडं हे केलेलं. आणि माझी बेसिंग खूप मिस करणार मी, कारण की मी खूप टायमापासून मला बेसिंग पाहिजे होती आणि हे सगळं मला त्यांनी आत्ता करून दिलेलं होतं हे रूम. त्याच्यानंतर हा आहे माझं बेडरूम. तुम्हाला माहितीच असेल ही पेंटिंग मी स्वतः केलेली आहे. इथे मी हांतरुणं वगैरे ठेवते. वरती थोडंसं माझं मेकअपचं वगैरे सामान आहे. इथे थोडेसे असे डब्बे वगैरे आणि हे आहे आपलं अजून. हा माझा मिरर आहे, खूप छान असा बेडरूम आहे माझा. आणि हे बघा, हे पेंटिंग वगैरे मी केले. हे तर तुम्हाला घड्याळ माहितीच असेल. इथे अजून थोडेसे दिल वगैरे होते जे मी काढले आणि पूर्ण फक्त घड्याळ ठेवलेलं आहे. आणि ही विंडो तसं पाहिजे होतं, एक्झॅक्ट तसं हे घर होतं, बट लाईट लावल्यावर हे असं असतं. खूप सुंदर, खूप सुंदर घर होतं माझं, खूप सुंदर. बघू शकता ही पेंटिंग पण मी ह्या घरामध्येच केलेली आहे पूर्ण. एक छोटासा टेबल फॅन ठेवलेला आहे, बाकी सगळं असं. हे कर्टनसुद्धा आम्हीच लावलेले आहेत, बिकॉज आम्हाला आधी येल्लो कलरचं होतं, सो आम्ही ते नुसारच घेतलेलं होतं. आणि आत्ता आम्हाला हे घर खाली करावं लागणार आहे काही कारणांमुळे. तर मी आणि इथे फक्त माझा हजबंड राहायचं, तर आम्ही दोघंच होते, बाकी कोणच नव्हतं आमच्यासोबत. आणि अशा काही गोष्टी झाल्या ज्या गोष्टीमुळे मी खूप घाबरते, जे मला माहिती नव्हतं की म्हणजे इथे असं वगैरे आहे. मी ॲक्च्युली वाशी नाक्यामध्येच राहते, चेंबूरमध्ये. बट अशा ते खूप गोष्टी आहेत ज्या मला इथे नाही सांगायच्या. बट बोलतात ना की ते असं आहे की आपल्या मनाच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. बस, कारण की माझ्या मनाला कुठेतरी जाऊन असं वाटलं की बस खूप झालं, हे त्याच्या पुढे नाही राहू शकत. सो हेच कारण आहे की मला इथून सोडावं लागतं आहे. पण हे माझं ड्रीम होम होतं, कारण की मी आजपर्यंत चॉलमध्येच मोठी झालेली. लग्नानंतर आम्ही दोघं पण चॉलमध्येच मोठे झालेलो. आणि आता लग्नानंतर आम्ही विचार केला की आम्ही बिल्डिंगमध्ये राहू. सो आम्ही आलो, राहिलो, 6 महिने गेले. त्या महिन्यांमध्ये सुद्धा खूप गोष्टी अशा घडत होत्या, खूप जास्त घडत होत्या. आमची भांडणं वगैरे होत होती, पण तेव्हा पण नीट होत होतं.
पण नंतर अशा काही गोष्टी झाल्या की त्या आम्ही दोघंसुद्धा काहीच नाही करू शकत, म्हणजे काहीच करू शकत नाही. सो आहे ती एक स्टोरी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन, कारण की मी आता ह्या घरामध्येच राहते, सो मी ते इथे नाही बोलू शकत. पण मी दुसऱ्या घरामध्ये जेव्हा शिफ्ट होणार आहे मी तेव्हा तुम्हाला सांगेनच. फायनली परत मी एकदा माझ्या मम्मीच्या इथेच चालली, बिकॉज रिझनमुळे. ठीक आहे, चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.